कॅमेरा चालू कर. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आपल्या गोपाळला गावातला असून नरकी हडळ माहित नाही. नरकी हडळ त्याला माहित नाही. तू थडगे तू बंद करे. अरे ती लहान असताना पळून गेलत गावातून. किती वर्षांनी आलंय परत, त्याला कसं माहित असेल बरं? हा, आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या वर्षात आपल्या गावात नरकी हडळीचा उत्सव झालाय का नाही झाला? कारण इतक्या वर्षात गावात कधी कुठला कांडच झाला नाही, म्हणून गावात नरकी हडळीचा उत्सव नाही झाला. गावात कसं सगळं सुरळीत नीटनीटकं चालू होतं आणि गावात सगळं चांगलं होतं, म्हणून लोकांना देवाची काय आठवण आली नाही. लोकांना देवाची आठवण कधी येते? संकट आल्यावर. आणि हा नरकी हडळीचा उत्सव काय साधा सुद्धा नाही, उलटा आहे, उलटा. उलटा म्हणजे? अहो काय वहिनी, ह्यो देवाचा नाही राक्षसाचा उत्सव आहे. मी सांगतो थोडक्यात. काय या उत्सवात गावात नरकी नावाचा राक्षस आणि हडळ नावाच्या राक्षसिनीला बोलवलं जातं. ते कसं? कसं काय? अरे म्हणजे आपल्याच गावातलं एक माणूस बनतो नरकी आणि एक बाई बनते हडळ. सांगताय ना मी? हा, आणि मग त्या दोघांना मुखवटे घातले जाते आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली जातात, ती बी धारधार. आणि मग त्या दोघांची पूजा केली जाते आणि नरकी नावाचा राक्षस आणि हडळ नावाची राक्षसीन ह्यांच्या आत्म्यांना बोलवलं जातं. आणि मग माणसाच्या अंगात येतो नरकी आणि बाईच्या अंगात येते हडळ. मग पुढं? पुढं लय डेंजर डाउनलोडिंग असते. त्या नरकी आणि हडळीला गावातली माणसं गळ घालत्यात. आणि आणि पुढं काय म्हणतात रे? म्हणतात की तुमच्या सोबत गावातली सगळी नकारात्मक शक्ती, इडापिडा, भूतप्रेत, राक्षस, दुष्काळ, रोगराई सगळं घेऊन जा रे बाबा. पुन्हा मग ह्या नरक्या आणि हडळीची गावातली माणसं मिरवणूक काढत्यात. आणि मग त्यांना अख्खं गावभर फिरवत्या. आणि मग फिरून झालं की त्या दोघांना गावच्या वेशीच्या बाहेर हाकलून देत्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाबाला आणि त्या बाईला विशीच्या आतमध्ये घेतात आणि त्यांचा मान सन्मान करतात. ह्याला म्हणतात नरकी हडळ. कळलं? चला चला येऊ का? बापा येतो. नरकी हडळ इडापिडा घेऊन जाणार का नाही माहित नाही, पण उत्सवाच्या दिवशी त्या आर्याचा जीव नक्की घेऊन जाणार.